जय भीम सर्वांना, मी नीता स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर काल व्हिडिओ नाही आला माझा, कारण माझ्याकडे मोबाईल पण नव्हता आणि मेन म्हटलं तर मोबाईलमधला रिचार्ज संपला आहे, त्याच्यामुळेच माझा व्हिडिओ काल अपलोड झाला नाही। त्यासाठी सर्वांची अगोदर माफी मागते। आणि मग सकाळी 2 भाकरी करून घेतल्या, कारण आज 2च भाकरी केल्या, म्हणजे पीठ संपलं होतं ज्वारीचं, त्याच्यामुळे मग पप्पाला आणि आईला अशी एकच भाकर झाली आज। त्यानंतर म्हटलं चला आता वरती टेरेसवर छान ऊन पडलं होतं, भाकरी वगैरे केल्या आणि 9:30 वाजले होते साधारण, आणि कडक ऊन पडलं होतं 9:30लाच। आता ऊन खूप लवकर पडतं, आता मला तर वाटतं आता उन्हाळा चालू झाला असंच वातावरण आहे सध्या। थोडंसं गेले वरती, तर वरती बघितलं शेवग्याचं झाड असल्यामुळे भरपूर कचरा वगैरे पडलेला आहे, त्याच्यामुळे मग झाडू वगैरे मारलं। आणि मग नंतर म्हटलं चला आता थोडीशी दळून आणण्यापुरतीच एक ज्वारी वाळायला टाकू, म्हणजे 5 ते 6 किलो, काय जास्त नाही टाकायची, कारण ह्या वातावरणाचा काय भरोसाच नाही आहे, त्याच्यामुळं म्हटलं जेवढी लागती तेवढीच सध्या उन्हाला टाकू। तसं तर एक इच्छा झाली होती माझी की म्हटलं नाही का पूर्ण कोटीच पालती करू तिथं, आणि म्हणजे सगळंच ऊन देऊन ठेवू, म्हणजे किडे वगैरे होणार नाही। पण मग म्हटलं वातावरणाचा काय अंदाज नाही आहे आपल्याला, काय भरोसाच नाही आहे आता सध्या वातावरणाचा, त्याच्यामुळे मग म्हटलं 5-6 किलोच ज्वारी टाकली टेरेसवरती। आणि मग नंतर सगळं व्यवस्थित झाकून ठेवल्यानंतर मग त्याच्यावरती दगड वगैरे ठेवून दिले, कारण वातावरणाचा भरोसा नाही आहे। मग मस्त म्हटलं वरी बघा किती छान झेंडा फडकत होता, मला खूप आवडला। मग नंतर खाली आले, आणि खाली आल्यानंतर माझा लाडोबाना मोबाईल बघत बसला होता थोडंसं, म्हटलं घरातले कामं वगैरे आवरून घेऊ पटापटा। तर सकाळी भांडे राहिले होते घासायचे, मग टोपलं रात्रीचं तसंच होतं, भांडे काय लावले नव्हते रॅकला, त्यासाठीच मग पटापट भांडे वगैरे सगळे रॅकला लावून घेतले। आणि माझा लाडोबा रडण्याच्या अगोदर माझ्याकडं तो सध्या कसं फिडिंग करतो फिडिंगसाठी जास्त तो त्रास देतो, तर म्हटलं तो तर बसला शांत, तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे घासून घेऊ। तर मग भांडे वगैरे सगळे घासून घेतले, आणि मग नंतर फ्रेश वगैरे झाले, भूक लागली होती तर जेवण करत होते। आणि जेवणासाठी काही नाही, आज एकदम साधं सिंपल जेवण होतं। आणि तर दादूला स्कूलमध्ये काहीतरी किट मिळालं होतं, तर ते मला ते दाखवलं आल्याबरोबर स्कूलमधून, तर म्हटलं चला मी तुम्हाला दाखवते। आता त्यातलं मला फक्त पास्ता आणि खीर बनवता येते, पण ते बाकीचं एक पाकिट आहे ते काय मला बनवता येत नाही। मी तुम्हाला एकदम प्रॉपर ते पाकिट दाखवते, तुम्ही मला सांगा तुम्हाला येत असेल तर हे बघा, हे आहे ते सांगा, खरंच तुम्हाला येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कसं करायचं, मी तसं करेल आणि व्हिडिओ पण शूट करेल। चला बाय।